स्वागत। तर भारताचा आज 78वा स्वातंत्र्य दिन सगळीकडे साजरा होतो आणि त्यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलं। आणि आता एक ब्रेकिंग बातमी येते। खासदार अमोल कोल्हे यांनी नितेश राणेंवर चांगलाच निशाणा साधलाय। पोलिसांना बदलीची धमकी देणाऱ्या नितेश राणेंची मस्ती उतरवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही, अशी टीका कोल्हेंनी केली आहे। चेक घेऊन भूमिका वटवणाऱ्यांनी आपल्यावर बोलू नये, असं प्रत्युत्तर नितेश राणे यांनी दिले। कुठल्याही पोलीस बांधवाला हे पटणार नाही की जर कुठला सत्तेतला आमदार म्हणत असेल का तुमची बदली या ठिकाणी करा, तर माझ्या प्रत्येक पोलीस बांधवाच्या मनातली ही भावना आहे, अरे भावड्या एक वेळ आमच्या इतकं फक्त बंदोबस्ताला उभं राहून दाखव आणि नंतर मग आमच्या बदलीची भाषा तू कर। ही गुरमी आणि ही मस्ती ही उतरवल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही। ही काळ्या दगडावरची रेघ आहे। आणि आता ज्या योजना आल्या, चेक घेऊन डायलॉग बोलणाऱ्या लोकांनी आमच्यावर बोलू नये। कोण संभाजी महाराजांचे कपडे घातल्यानंतर कोण संभाजी महाराज होत नाही। मी ज्या हिंदू समाजाबद्दल बोलतो, अगर तुम्हाला संभाजी महाराज ज्या दिवशी अमोल कोल्हेला कळतील त्या दिवशी त्याला नितेश राणेची भूमिका पण पटेल। तर भारताचा आज 78वा स्वातंत्र्य दिन आणि सीमेवर सज्ज असलेले भारतीय जवान मोठ्या उत्साहात आज स्वातंत्र्य दिन साजरा करतायत। गुजरातमधील कच्छच्या सीमेवर बीएसएफच्या जवानांनी मुख्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला। तर यावेळेस बीएसएफचे डीआयजी अनंत सिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। सेक्टर हेडक्वार्टरमधील भूजच्या जवानांनी ध्वजारोहणादरम्यान सलामी दिली। भारत पाकिस्तान सीमेवर कच्छच्या रणात इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा बीएसएफचे जवान हे देशाच्या सीमेचं रक्षण करतात। कच्छच्या रणामध्ये दलदलीच्या अति धोकादायक ठिकाणी एकीकडे सीमेवरील पाकिस्तानी जवानांचा आणि दुसरीकडे नैसर्गिक प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो। तर कच्छच्या रणामधील दलदलीच्या ठिकाणी दिवस रात्र गस्त घालताना बीएसएफच्या जवानांना जीव धोक्यात घालून पहारा द्यावा लागतोय। दरम्यान या जवानांची गस्त थोडी सुखकर व्हावी यासाठी जवानांना इलेक्ट्रिक रिक्षाचं वाटप केलं जात आहे। डीआईजी सर, अपन त्यांच्याशी थेट बोलिए। अनंत सिंह सर, आपका स्वागत है न्यूज़ 18 लोकमत में। सबसे पहले तो आपको स्वतंत्रता दिन की बहुत बहुत शुभकामनाएं। और को भी बहुत बहुत शुभकामनाएं। ये बताइए, ऑटो रिक्शा जो हमारे जवानों के लिए कितनी उपयुक्त ठहरेगी, क्या कैसे कह पाएंगे? ये ऑटो रिक्शा जो इलेक्ट्रिक का है, ये मूलतः जवानों को उनके सीमा क्षेत्र, तैनाती क्षेत्र के उपयोग में उतना कारगर नहीं होगा, क्योंकि वो क्षेत्र जो वहाँ पर व्हीकल चलन है 4x4 या कहते हैं स्ट्रांग व्हीकल होता है, लेकिन ये उनके उन दायित्वों के लिए जो जब वो अपने मुख्यालय में आते हैं, परिसरों में आते हैं, वो उनका परिवार जिस परिसर में रहता है, जिससे उनको आत्मबल मिलता है अपना कर्तव्य निर्वहन करने के लिए, उसके लिए सहायक होगा। इसीलिए इस क्षेत्रीय मुख्यालय जो हमारा क्षेत्र है, उसमें जो सीमा में तैनात है वाहिनियाँ, उनके जो मुख्यालय हैं वो मुख्यतः 5 परिसरों में बटे हुए हैं। तो ये जो श्री तानाजी सावंत जी हेल्थ मिनिस्टर की तरफ से हमसे पूछा गया, हमें कन्वे किया गया कि आपको किस प्रकार का सहयोग सीमा प्रबंधन के लिए चाहिए, तो हमारे जो सहयोगी हैं, जो कोऑर्डिनेटर हैं, संयोजक हैं, डॉक्टर प्रकाश कुर्मी के माध्यम से मुझे पता चला, तो हमने उनको ये कन्वे किया कि हम अगर आप ई रिक्शा दे दें, इलेक्ट्रॉनिक रिक्शा दे दें, तो हम अपने 5 परिसर जो हैं, कैंपसेस हैं, जहाँ उनके परिवारजन रहते हैं और समय समय पर वो वहीं से एडम बेस से अपनी ड्यूटी के लिए जाते हैं, वहाँ पर इनको रखना चाहेंगे। अभी तक जो सीमा तय होना जो है बाकी है, क्योंकि ज्योग्राफिकल स्ट्रक्चर ही ऐसा है कि अभी तक मतलब देश के आज़ादी को अभी 78 ईयर्स हो गए, लेकिन अभी फिर भी स्ट्रक्चर
फाइनल होना जो है काफी है। कब तक हो पाएगा सीमा तय जो है दोनों तरफ? ये विषय कहते हैं एज ए फौजी हमारा है नहीं। हमें जो सीमा जहाँ तक हमें तैनाती दी गई है, जो निर्धारण होना है, लेकिन वो निर्धारण की भी सीमा है, वो सरकार का कार्य है, वो अपना करते रहेंगे। लेकिन हम अपने निर्धारित क्षेत्र में, जहाँ तक हमारा क्षेत्र विवादित नहीं है, उस क्षेत्र को हम बिल्कुल इंटैक्ट रखेंगे। वीडियो जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, भूज सेक्टर, गुजरात। तर भारत पाकिस्तान सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांना कर्तव्यावर असल्यानं कोणत्याही सणात उत्सवामध्ये सहभागी होता येत नाही आणि अशा जवानांना रक्षाबंधनापूर्वी आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत महाराष्ट्रातील महिलांनी राखी बांधली आहे। सीमेवरील बीएसएफ जवानांच्या हाती महाराष्ट्रातील महिलांनी राख्या बांधल्या। आशीर्वाद पाठवलेले आहेत ते घेऊन आम्ही इथे आलोय। हे जवान इथे नोकरी करत नाहीत, हे लोक त्याग करतात इथे आपल्यासाठी। त्यामुळे आपण आयुष्य आपलं आनंदात घालवतो, आपण सुखात राहतो। आम्हालाही खूप छान वाटतंय की इथे सैनिकांच्या ह्या कॅम्पमध्ये असं येणं हे खूप मुश्किल आहे। आम्हाला ती परमिशन मिळाली, आम्ही इथे आलो, आम्हाला खूप छान वाटतंय। धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल। आपण इथे पाहिलेलं आहे की देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी जे जवान सदैव सज्ज असतात त्यांना इथे आपुलकीने राखी बांधण्यासाठी या सर्व बहिणी जी आहेत मुंबईतून डोंबिवलीतून इथे आलेल्या आहेत आणि एक जवानांना आपलं एक प्रेम जे आहे, एक कर्तव्य जे आहे ते देखील त्यांना इथे देण्याचा प्रयत्न करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, भूज सेक्टर, गुजरात।